माझ्या पूर्वी खूप जण या ठिकाणी म्हटले, या शाळेची महती गायली. या शाळेला आज 25 वर्ष पूर्ण होतील आणि या 25 वर्षामध्ये शेकडो विद्यार्थी, हजारो विद्यार्थी, मॅडमने सांगितलं की 20,000च्या वर विद्यार्थी या ठिकाणी घडले. खरंच खूप चांगली शाळा आहे आणि या शाळेमध्ये आपल्याला संधी मिळाली. आपण संधीचं सोनं केलं. परंतु विद्यार्थी मित्रो, ही आपल्या जीवनाची खरी सुरुवात आता इथून होणार आहे. आपण जर या जगाच्या बाहेर पडलो, या जगाच्या पाठीवर इतका फास्ट आपण डेव्हलप होतोय की आता आपण AI टेक्नॉलॉजीच्या जगात जगतोय. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण मोबाईल पाहत असणार आणि मोबाईलवर जेव्हा आपण खूप प्रकारचे असे ॲप्स आहेत, खूप प्रकारचे असे साधनं आहेत की ज्यामध्ये आपण स्वतः ज्ञानाच्या म्हणजे अनंत अशा शाखा त्या ठिकाणी उपलब्ध आपल्याला आहेत. परंतु तरीसुद्धा आपण शाळेला आज प्रिफरन्स देत असतो. कारण या शाळेमध्ये आपल्यावर होणारे संस्कार, आपल्याला मिळणाऱ्या चांगल्या गोष्टी आणि आपल्यावर रुजणारी नैतिकता ही जर कुठे मिळत असेल ती या ज्ञान मंदिरात मिळते. आणि हे ज्ञान मंदिर आज आपल्यासाठी, काही लोकांसाठी जे बसलेले आहेत, जे 10वीला आहेत त्यांना पुन्हा संधी असणार आहे. म्हणजे 12वीला असतील त्यांना आता इथून, आता आपलं उच्च माध्यमिक विद्यालय आहे, हे कॉलेज नव्हतं आपलं. मला वाटतं आपल्याला कॉलेजचा कधी अनुभव पण आला नसेल. इथे इतकं चांगलं पद्धतीमध्ये शिक्षण या ठिकाणी होत असतं. आपण म्हणतो की मी कॉलेजला आहे, पण मी नेहमी म्हणत असतो की आपलं उच्च माध्यमिक विद्यालय आहे. आपल्या माध्यमिक विभागाला अटॅच असलेलं उच्च माध्यमिक विद्यालय आहे आणि या विद्यालयामध्ये आपल्याला कधी कॉलेजचा फील आला नसेल, परंतु तो फील न आला हीच आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण ज्या वेळेला आपला असा फील येतो त्यावेळेला आपण आपलं स्वतःचं कर्तव्य विसरून आपण एका वेगळ्या दुनियेत जात असतो. आणि म्हणून म्हणतात ना, 16 वर्ष धोक्याचं असतं आपलं, म्हणतो आपण. या वयामध्ये आपण जर कुठंतरी आपला चाकोरी आपली सुटली तर निश्चित आपण आपल्या जीवनाच्या वळणामध्ये किंवा जीवनाच्या मार्गामध्ये आपण चांगलं यश मिळवू शकत नाही. आपण नशिबान आहात की आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारची संधी या लोकांच्या माध्यमातून मिळाली. आपण मी पुढे पण सांगेल आपल्याला की स्काय इज द लिमिट म्हणतो आपण त्याला. इथून तर सुरुवात आहे आपल्या आता इथे मला वाटतं सायन्स मुलं तो वागसा सायन्सचे पण आहेत. सायन्सचे मुलं असतील, विज्ञान शाखेचे, वाणिज्य शाखेचे असतील, कला शाखेचे असतील. वाणिज्य, विज्ञान आणि कला तिघा शाखांमध्ये आपण आपापल्या क्षेत्रात पुढे प्रगती करणार आहोत. ती निश्चित आपण अशी गगनभरारी घ्यावी की आपल्याला आपल्या शाळेचा आणि आपल्या शिक्षकांचा नेहमी अभिमान असावा. असं काम आपण या ठिकाणी करावं. सरांनी तर वेळेचं महत्त्व सांगितलं. टाईम, टेक द टाईम बाय फॉरलॉक अँड सक्सेस इज युअर्स अशी एक म्हण आहे. यशाला सामोरे जा, यश तुमचंच आहे. वेळेला सामोरे जा, यश तुमचंच आहे. आताची वेळ आपली जरी आपण दडवली तर मला वाटतं यशाच्या आपल्याला वाटा पुढे बंद होतील. आपण त्या वाटा बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. आदर्श शिक्षकाचा पेशा असताना सुद्धा त्यांनी अध्ययन केलं, अभ्यास केला आणि या तालुक्याचे विस्तार अधिकारी झाले, म्हणजे साहेब झाले आणखी वरिष्ठ. तेवढ्यावरच ते थांबले नाही. पुन्हा त्यांनी अध्ययन केलं, अभ्यास केला आणि आज ते जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी आहेत. भविष्यात ते जिल्हा शिक्षण जिल्हाधिकारी सुद्धा होते. म्हणजे अभ्यासाला किती महत्त्व असतं आणि सरांनी हे मिळवलं त्याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे सर तुमचा आम्हाला की या जिल्ह्याला असे लोक मिळालेले आहेत. तुकडोजी महाराजांचा एक दोहा आहे, पशु का होय पनैया नरका कुछ भी ना होय, नर अच्छी करनी करे सो नरका नारायण होय. मित्रांनो, तुम्ही देव नका बनू पण सर्वोदय तर बना. सर्वोदय तर बनू शकताय का नाही? सर्वोदय जरी नाही बनले तरी माणूस बनून जगले तरी खूप चांगलं आहे. हो, 10वी 11वीचं हीच वेळ असते हा. आणि मुलं असेल किंवा मुली असतील त्यांची आपल्या जीवनाची दिशा ठरवण्याची ती वाटचाल खऱ्या अर्थाने सुरू होते. एक म्हणजे आपण तारुण्यामध्ये पदार्पण होतं आणि दुसरं म्हणजे आपल्याला कुठलं ध्येय निवडायचंय आणि कुठल्या मार्गाने जायचंय अशा दोन्ही गोष्टीचा विचार या मुला मुलींमध्ये असतो. आणि अशातच जे मुलं मुली अगदी संस्कारातून आलेले असतात, गुरूंच्या शिक्षणातून असेल, आदर्श शिक्षकांच्या माध्यमातून असेल, आदर्श संस्कारित अशा आई वडिलांच्या घरामधून निघालेले असतील, असे मुलं आणि मुली अत्यंत मेहनतीने त्यांचं ध्येय जरूर गाठतात.